नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी युवा रेशीममध्ये जग परत एकदा तुमचं आपली शेती रेशीमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपल्या रेशीमचा 7वा दिवस आणि आज आपण आपल्या रेशीम आळीला चौथा पाला हा देणार आहोत. म्हणजे आपला जो सकाळचा पाला असणार आहे हा आपला चौथा पाला असणार आहे. तर आज आपण आळीवरती चुना हा मारणार आहोत. तर तो चुना का मारला जातो हे देखील आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करतोय. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीम शेतीविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल. असेच बॅचची डेली रुटीन ही पाहायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करा. तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता लागलीच आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या आळीवरती रेशीम चुना हा मारत आहोत. तर हा रेशीम चुना का मारला पाहिजे, तर आपण पाहिलं की आतापर्यंत आपण 3 फीडिंग हा दिलेले आहेत आणि 3 फीडिंगमधील आपला काही पाला हा बेडवर शिल्लक आहे. आणि बेडवर जर पाला शिल्लक असेल त्यापासून आळीला रोगाची बाधाही होत असते आणि ती बाधा होऊ नये यासाठी आपण आपल्या आळीवरती रेशीम चुना हा मारत असतो, जेणेकरून आपले बेड हे कोरडे राहील आणि आपल्या आळीला ग्लसरी किंवा फ्लॅचरी रोगाची बाधा होणार नाही यासाठी आपण 3 किंवा 4 फीडिंग झाल्यानंतर आपल्या आळीवरती चुना हा मारत असतो. आणि आपण चुना मारल्याच्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांनंतर आळीला आपण फीडिंग ही दिलेली आहे. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की आपली आळी जी आहे ती आता हळूहळू मोठी होऊ लागलेली आहे. आपण तिला चांगल्या पद्धतीने पाला देत आहोत. त्याचबरोबर आपण पेशिंग देखील आळीला भरपूर असे दिलेली आहे. आज आपण 4 बेड हे पूर्ण केलेले आहेत. म्हणजेच 5.5 फूट रुंद आणि 40 फूट लांब असे आपले 4 बेड हे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आळीला जो पाला आहे तो भरपूर खाण्यासाठी मिळतो. यासाठी आपण भरपूर पेशिंग अशी दिली आहे. आणि पेशिंग दिल्यामुळे आळीला योग्य ते हवा लागते, त्यामुळे आळीला रोगाची बाधाही होत नाही. यासाठी आपण पेशिंग देणं फार महत्त्वाचं असतं, जे की आपण या ठिकाणी दिलेली आहे. तर आता आपण पाल्याची दिशा देखील आपण रोज बदलत आहोत. मी पाठीमागेही सांगितलं होतं की आपण पाला हा आलटून पालटून दिला पाहिजे. तर तो आपण दिला आहे या ठिकाणी आणि आपल्या आळीची चांगली देखील वाढ ही होऊ लागलेली आहे. तर असं आजचं आपलं जे डेली रुटीन आहे ते आपण आज चुना मारलेला आहे आणि आळीला रोज आपण पेशिंग देखील देत आहोत. तर आजचा व्हिडिओ इथं आपण साजरा करतोय. पुन्हा भेटूया.